त्यासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी दिलं जाईल। टाळ्यांचा गजर, दोन्ही संघ दोन्ही मित्र परिवार एकत्र आहेत, एकाच विभागातील एकाच तालुक्यातील एकाच जिल्ह्यातील खेळाडू, परंतु एकमेकांच्या विरोधात आता खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत। सेमीफायनल जिथे अर्थातच आवाज ऐकाल या पनवेल रायगड विभागातील आणखीन एक जबरदस्त समालोचक आमचे सहकारी सुशांतजी पाटील सर यांच्या आवाजात। आणि या ठिकाणी सचिन पवार यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठात दिशेने यायचं आहे। सचिनजी पवार साहेब पहिल्या बॉलमध्ये षटकार ठोकलाय, अर्थात त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी आलंय। थँक्यू सूरज संदेश सर, भारदस्त आवाज अप्रतिम। आपला आवाज ऐकल्यानंतर जयेश भोसले सरांची आठवण इथे प्रत्येकाला 100% होत असेल। विनर टीम चंद्रकांतजी शिंदे बॉस साहेबांकडून 2000 रुपये, जी पण टीम जिंकेल तिच्यासाठी, म्हणजेच ATM पासवर्ड सांगितलं गेलंय। इथे मात्र बक्षिसांची खैरात केली जाईल इथून पुढे, कारण यानंतरची एक मॅच म्हणजे हा टप्पा फार महत्त्वाचा आहे। आतापर्यंत तुम्ही टप्प्यात कार्यक्रम केला असेल, पण हा टप्पा तुम्हाला पाहुण्यांची एक साथ देऊन जाईल। पाहूया पुढचा चेंडू ऑन स्ट्राइक वरती, सावळीचा सावड बघा, यावेळेला लाभ करण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त फटका, अगदी हातभर बाहेर षटकार, कलात्मक सुंदरता, ऑन फायर। मागच्या मॅच पासून तो प्रयत्न करतोय, अप्रतिम। एकूण धावा धावफलकावरती 12 धावा, काय जबरदस्त। सहा बॉल मध्ये 6 षटकार लगावले। आदरणीय रामचंद्रजी साळुंखे यांच्याकडून 1001 रुपये। षटकारानंतर हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लाईन, ब्रह्मास्त्राचा वापर, सरळ रेषेमध्ये चेंडू ढकलून दिलाय। एक धाव मिळेल। सरपंच साहेबांची टीम अतिशय जबरदस्त एका बाजूला, खरं तर त्यांच्याही शुभेच्छा या वेळेस आपल्याला पाहायला मिळतील। पुढील चेंडू गोलंदाज आहे किरण, यावेळेला हलक्या हातात पुश केलाय स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये। इथे मात्र ओ या एंडला जर थ्रो केला असता तर कदाचित त्याला बॅकअप ही होतं, विकेट ही मिळण्याची शक्यता होती, परंतु कदाचित तो समोर असलेला फलंदाज महेशच्या टार्गेट वरती आहे, कारण महेश असा खेळाडू आहे जो मॅचचा फासा पलटू शकतो। या वेळेला आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार। सानवे स्ट्रायकर्स समोर खेळण्यासाठी यातून एक टीम जाणार, म्हणजे ही सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतंय। आणि यासाठी चाललेला हा संघर्ष इथे कोणाला विजय प्राप्त करून देईल ते पाहूया। या वेळेला लेग साइडला चेंडू अवांतर पाहायला मिळतोय। एक धाव नक्कीच मिळेल। एका धावेने धावफलक 20। आदरणीय एकूण धावा 21।
5 चेंडू 21 धावा. किरणजी जायगडे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि संतोषजी पवार यांचं देखील. यावेळेला उडवून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती जाईल परंतु कॅचची संभावना नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावेने धावफलक 23च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. किरणजी जायगडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री प्रीमियर लीग 2026 मध्ये मायेची उबदार शाल अर्थातच वस्त्रालंकार आणि सौंदर्याचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक, मैत्रीचं प्रतीक, एकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. ही स्पर्धा अभिमानाची आहे, ही स्पर्धा स्वाभिमानाची आहे, तुमच्या आमच्या एकीची आहे, गावच्या संस्कृतीची आहे आणि सर्वांच्या सुखदुःखांना जाणून घेण्यासाठीची आहे. यावेळेस नवीन ताकदीचा वापर परंतु डायरेक्ट हिट केली आहे. पंचांनी इथे तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. काय स्टाईलनं इथे मात्र इशारा केलाय पंचांनी. आज मात्र त्यांचं कौतुक फार करावंसे वाटतात कारण कालच्या दिवसापासून आतापर्यंत कडकडणाऱ्या उन्हामध्ये सुबोध गडसे सर, मयूर कडाव सर, प्रदीप शिंदे सर, त्रिमूर्ती पंचांची भूमिका बजावण्यासाठी आणि इथे लाईव्ह टेलिकास्ट वरती टीव्ही अंपायर सांगतील आम्हाला नेमकं त्या विकेट वरती काय झालं. आउट. बॅट मात्र हवेत होती. महेश बॅक टू द पवेलियन. चांगली विकेट तंबूच्या आश्रयाला. सह्याद्री कला क्रीडा व सोशल फाउंडेशन, तालुका पाटण, जिल्हा सातारा, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित SPL सह्याद्री प्रीमियर लीग 2026 पर्व 5व. मालिकावीर साठी आकर्षक चषक, सायकल, उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक व कूलर आणि उत्कृष्ट गोलंदाज आकर्षक चषक, कूलर. तर इथे आपण पाहतोय या वेळेला लेग बाईज. या वेळेला पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आणि उचलून घेतले. आणखी एक LB4 LBW आउट. एकूण धावा 24. 3 बॉल 24. नवीन फलंदाज सचिन ऑन स्ट्राइक वरती. पुढचा चेंडू यावेळेला अगदी लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. लेग बाईचा इशारा केलाय पंचांनी. 1 धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नाही.
25 धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. गोलंदाज पाहतोय आपण, गोलंदाजी मार्कवर अजय पवार. पुढचा चेंडू यावेळेला पुलटा शतरक्षक आहे आणि जबरदस्त कॅच. काय जबरदस्त कॅच पकडली आहे. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावा धावफलकावरती स्तब्ध अवस्थेत पाहायला मिळत आहेत. 25 धावा. धावसंख्या होणं फार महत्वाचं आहे. इथे मात्र तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये. एका मागोमाग एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. कुठलाही फलंदाज थांबण्याचं नाव घेत नाहीये. नवीन फलंदाज राज. यातून जिंकणारा संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आणि त्यासाठी तुम्हाला आताच्या वेळेत संघर्ष आहे. यॉर्कर लाईन क्लीन बॉल, दांडी गोल. आणखी एकदा माहोल बनवलाय. एका मागोमाग एक फलंदाज मैदानातून बाहेर जाताना दिसत आहेत. चला लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आहेत. वेळ लावू नका. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत विकेट गेले 4. 2 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतलेत. ओव्हरची समाप्ती. नवीन गोलंदाज आनंद झोरे म्हणजे आणखी एक डोकेदुखी. सह्याद्री लीग मधील हा सर्वात घातक गोलंदाज. इथे आपण पाहतोय खरं तर आनंद झोरे यावेळेस चेंडू घेऊन येतोय. मागच्या मॅच मध्ये त्यानं चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र तो तयारी दाखवतोय. समोर फलंदाज सचिन आणि नॉन स्ट्राइक एंड वरती राज. आकाश. पाहूया या चेंडूवरती नेमकं चित्र काय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती चेंडू पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू आणखी सुंदर. डॉट बॉल. वारंवार तीच दिशा, तीच लाईन आणि तोच चेंडू. फलंदाजाची कमजोरी लक्षात घेऊन आनंद झोरेने हा चेंडू फेकलाय. एका मागोमाग एक 4 विकेट. इथे मात्र पॅव्हलिन मध्ये बसलेत आणि वाट पाहत आहेत की जास्तीत जास्त धावसंख्या होण्यासाठी आता कुठला फलंदाज तयार आहे. परंतु या गोलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलं. फलंदाजांना परिपूर्ण थांबून ठेवण्याचा त्यांचा निर्धार कायम राहिलाय. अजूनही स्तब्ध आहे सचिन. आनंद झोरे याचा पुढचा चेंडू 2 डॉट नंतर वन्स अगेन ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू पॅडला आदळलाय. परंतु नक्कीच इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलने लगातार 3 डॉट. काय जबरदस्त गोलंदाजी. मी सांगितलं होतं आनंद झोरे असा गोलंदाज आहे जो प्रत्येक चेंडू व्हेरिएशनने फेकतो आणि ते गरजेचं आहे. जो गोलंदाज क्रिकेटच्या कारकिर्दीत जास्तीत जास्त व्हेरिएशन ठेवतो तो क्रिकेटच्या दुनियेमध्ये जास्त करिअर करतो. हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आनंद झोरेची गोलंदाजी, ऑलराऊंडर म्हणून तो फलंदाजीही करतो, गोलंदाजीही करतो. महेश सारख्या फलंदाजाला मैदानातून बाहेर जाताना पाहिलं, त्यानंतर कुठल्याच फलंदाजानं थांबण्याचं नाव घेतलं नाहीये. पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. या वेळेला ऑन साइडला चेंडू गेलाय. प्रेम त्या ठिकाणी आहेत. काय जबरदस्त थ्रो पाहायला मिळतोय. प्रेमनं चेंडू उचललाय, फेकलाय. हे कमी वयाचे खेळाडू असतात ना,
हे चिपकू खेळाडू असतात, हे हाडामासाचे खेळाडू असतात आणि हे कुठल्याही थराला जाण्याची ताकद ठेवतात. आणि म्हणूनच सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये जवळजवळ समतोल राखणारे खेळाडू आपल्याला बरेचसे पाहायला मिळतात, जिथे प्रत्येक टीम मध्ये जल्लोष. स्ट्राइक वरती नवीन फलंदाज आकाश. आतापर्यंत चेंडू फेकून काढले 4 धावा खर्च केल्या फक्त 1 आणि ऑन स्ट्राइक वरती आकाश. इथे मात्र आनंद झोरेचा चेंडू खेळून काढेल. फुलटॉस चेंडू या वेळेला उंचावर गेलाय. आकाशाला गवसी घालण्यासाठी बॉन्ड लाईनच्या बाहेर 1 बाउन्स. चौकार. या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 30 धावा. 40-45च्या पुढे गेल्यानंतर थोडंसं आश्रय लागू होईल, परंतु त्या पद्धतीचा प्रयत्न इथे मात्र फलंदाजांना करणं गरजेचं आहे. ही खरं तर सेकंड लास्ट मॅच आहे. कालच्या दिवसात वाटलं मॅच होतील का, परंतु ज्या पद्धतीनं वेळेची शिस्त या सह्याद्री प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंनी पाळली, त्या वेळेच्या शिस्तीतूनच ही वेळ तुमच्यासाठी राखली गेली. अतिशय जबरदस्त. एकमेकांच्या साथीनं पुढे जायचं असेल तर सामंजस्यपणा आपल्यामध्ये असायला हवा. क्वांटिटीपेक्षा आपल्यामध्ये क्वालिटी असणं फार महत्वाचं आहे. पुढचा चेंडू यॉर्कर लाईन. इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. आउट. फलंदाज बाद. LBW सापडलाय या इनिंग मध्ये. हा दुसरा LBW सापडलाय. आनंद झोरेने आतापर्यंत चेंडू फेकलेत. ओव्हरची समाप्ती. 5 धावा खर्च केल्या आणि गोलंदाजी मार्कवर आलाय प्रेम कदम. ऑल टोटल धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 5 विकेटच्या नुकसानीनंतर 30 धावा स्तब्ध आहेत. प्रेमकडे चेंडू सोपवला गेलाय. सलग मॅच मध्ये क्रमांकानुसार गोलंदाजी चालू ठेवली. क्लीन बॉल. काय जबरदस्त चेंडू. बॅटची कडा लागून ऑफ स्टंपची बेल्स उखाडली आहे प्रेमनं. आणखी एक विकेट. 6वा विकेट मैदानाच्या बाहेर. एकाच ठिकाणी 2 स्क्वॉड बसलेले आहेत आणि तिथे सद्यस्थितीला एका बाजूला ईश्वरी 11 माहोल बनवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या 5 चेंडूंमध्ये जर 40च्या पुढे जाता आलं नाही तर थोडीशी अवस्था बिकट होईल. परंतु इथे फलंदाज असं होऊ देणार नाही, कारण धावसंख्या बनवण्यासाठीच त्यांना मैदानावरती पाचारण केलंय. चला लवकरात लवकर, जेवढ्या लवकर मॅचेस संपवाल तेवढ्या प्रवासाच्या वाटा सुव्यवस्थित असतील. यावेळेला चांगली गोलंदाजी आहे. प्रेम रायझिंग स्टार काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. प्रेम कदम नाव आहे त्याचं. बरोबर आज आणि कालपासून तो गोलंदाजी करतोय आणि सर्व प्रेक्षकांचं मन जिंकतोय, आपल्या स्क्वॉडचं मन जिंकतोय. 2 चेंडू फेकलेत, एकही धावसंख्या नाहीये. समोर फलंदाज आहे प्रकाश. यावेळेस देखील चेंडू सेम डिलिव्हर केलाय. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाईल. 3 चेंडू फेकलेत, एकही धाव नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी, परिपूर्ण एफर्ट दाखवलाय. मैदानाची साथ मिळाली त्याला. ईश्वरी 11 त्याचं उत्साह वाढवलाय आणि बिंदास खेळण्यासाठी
आतापर्यंत त्याच्यावरती चेंडू सोपवलाय. स्ट्राईक वरती यावेळेस विकेट सॅक्रिफाईस केल्यानंतर येईल. प्रकाश ऑन स्ट्राईक वरती. पाहूया पुढचा चेंडू. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कॅच हातामध्ये होती परंतु मिस झाली. एकतीस धावा धावफलकावरती. अतिशय बिकट अवस्था या गोलंदाजांनी करून ठेवली आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू प्रेमियाचा. यॉर्कर लाईन सरळ रेषेमध्ये कार्पेटला घसपटत चेंडू येतोय आणि एकच धाव. शेवटचा चेंडू 32 धावा धावफलकावरती लिहिल्या जात आहेत. शेवटचा बॉल. यावेळेला उचलून घेतलाय चेंडू. शेवट का होईना ईश्वरी 11 समोर धावसंख्या बनवण्यासाठी गोड केलाय. येतोय एक मोठा फटका 6 धावांसाठी. 38 धावा धावफलकावरती आणि 39 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. कशा प्रकारे ईश्वरी 11 39 धावसंख्या बनवतायत, कशा प्रकारे त्यांना A1 वॉरियर्स थांबवतायत ते पाहूया. या सेकंड इनिंग मध्ये मात्र सह्याद्री कला क्रीडा व सोशल फाउंडेशन तालुका पाटण जिल्हा सातारा सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री प्रीमियर लीग 2026 मध्ये काल आणि आज मला संधी दिली त्याबद्दल आम्ही या SPLचं या सर्व खेळाडूंचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तुमचे प्रेम ज्या पद्धतीनं या संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये खेळणाऱ्या मावळ्यांना आहे त्याच पद्धतीनं आमच्या सारख्या साध्या कलाकाराला देखील आपण संधी देतात त्याबद्दल आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करतोय. श्रीरंग शिंदे साहेब, राजेश शिंदे साहेब, दिनेश सपकाळ साहेब आणि संपूर्ण कमिटी यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि घेऊन चलतोय पुन्हा एकदा फोनवरती तो आवाज जो खरं तर रत्नागिरी खेळवरून थेट या नवी मुंबईमध्ये प्रवेश केलाय आणि आपल्या पहाडी आवाजातून आज दिवसभरात ज्याचं समालोचन ऐकायला आपल्याला मिळत आहे असे आपले सर्वांचे आवडते मित्र समालोचक म्हणजेच सूरज शिंदे सर. हॅलो, धन्यवाद सर. या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात ह्या विभागातील अर्थात एक दर्जेदार आवाज जो अगदी आपण या मायक्रोफोनवर ऐकलात सुजनजी पाटील सर यांचा या ठिकाणी आपण या ठिकाणी विशेष सन्मान सोहळा आयोजकांच्या माध्यमातून करतोय. याच दरम्यान फायनल मॅच मध्ये ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेला बक्षीस मात्र घेतलं जाईल. त्या अगोदर आपण एक संकेत एक मेसेज देऊया की चंद्रकांत शिंदे साहेब बॉस यांच्याकडून दिनेशने जर फायनल मॅच मध्ये अर्धशतकी खेळी केली 50 धावा बनवल्या तर रोख रक्कम बॉस चंद्रकांत शिंदे साहेबांकडून 5,000 रुपयाची धनराशी देण्यात येईल. काय जबरदस्त प्रोत्साहन आपल्या खेळाडूंसाठी. आणि या मॅच मधून जी टीम जिंकेल मग A1 वॉरियर्स असेल किंवा ईश्वरी 11 त्यांच्यासाठी 2,000 चंद्रकांत शिंदे बॉस यांच्याकडून देण्यात येतील. थँक्यू सो मच. महेश साठी पहिल्या बॉलमध्ये विकेट, पहिल्या बॉलमध्ये षटकार 201 रुपयाचा कॅश प्राइज जिथे पाहायला मिळेल. षटकार मारला तर महेश पवार यांच्यासाठी कॅश प्राइज असेल.
षटकार मारेल त्याला सुद्धा आणि विकेट घेईल त्याला सुद्धा हे संपूर्ण कॅश प्राइज दिले जाईल. पहिल्या बॉल मध्ये त्या ठिकाणी षटकार आला आणि अर्थात 200 रुपयाचा कॅश प्राइज राज सकपाळ यांच्याकडून आनंद सकपाळ यांच्यासाठी त्या ठिकाणी आनंद झोरे यांच्यासाठी त्या ठिकाणी कॅश प्राइज झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे आपण आवाज ऐकला तर सुशांतजी पाटील सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मंडळाचे आयोजक अर्थात SPL कमिटी मेंबर त्यांच्या माध्यमातून विशेष सन्मान सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून पार पडला चाललाय. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेला एक विशेष सहकार्य केलं, आपला आवाज ऐकवलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले विशेष आभार. जिथे अगदी सामना आपण पाहतोय पहिल्या बॉल मध्ये षटकार ठोकला, 6 धावा घेतल्या. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा कडा प्रहार, 1 बाउन्स, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा, चौकार त्या ठिकाणी आलाय. स्कोर कार्ड वरती धावा बनल्यात तब्बल 10 धावा. स्कोर कार्ड वरती धावा बनला तब्बल 10. 39 करायच्या मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. यावेळेला पुन्हा एकदा उडवला बॉल उंचाईमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट आली आहे. जबरदस्त कॅच, जजमेंट परफेक्ट, टायमिंग परफेक्ट, हँड अँड आय कोऑर्डिनेशन परफेक्ट. पहिल्या बॉल मध्ये अगदी 6 धावा आल्या, तदनंतरच्या मधल्या बॉल मध्ये विकेट. जबरदस्त जेल ऍक्शन रिप्ले आकाश पवारचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे एक जबरदस्त जेल टिपला गेलाय, परफेक्ट कॅच मुवमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. यावेळेला हलक्यात शेअर केलं, 38 सर्कल मध्ये बॉल तिथे पाहायला मिळतो. मिसफील्ड झाली, एक तर आली आहे. दुसरे प्रयत्न, ऑलरेडी धावा कमी, त्यात अशा प्रकारे तुम्ही क्षेत्ररक्षण कराल तर संघाचा मात्र पत्ता या ठिकाणी कट होऊन जाईल. धावा बनला स्कोर कार्ड वरती तब्बल 12 धावा. पहिल्या षटकातला खेळ प्रगती पथावरती आहे. धावा बनतात 12. ठिकाणी स्क्वेअर बॉल येतोय. पुन्हा एकदा एक धाव त्या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. बॅटिंग करणारा संघ अगदी आपण पाहिला. ईश्वर 11 संघ इथे फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर बॉल आलाय, पुन्हा एकदा व्हाईट बॉल त्या ठिकाणी येतोय. व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू आपल्यासाठी नाहीये व्हाईट साठी. श्रीरंगजी पवार साहेब आपल्याला विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आहे. श्रीरंगजी पवार साहेब आपल्याला देखील विनंती आहे. विजयजी पवार साहेब
पुन्हा एकदा हो नॉन सेकंडला रनआउटचा चान्स तिथे मिस केलाय. स्वतःच्या गोलंदाजावरती आणि सहकार्यावरती थोडेसे नाराज जरूर आहेत. धावा बनला स्कोअर कार्ड वरती. तब्बल पहिल्या षटक समाप्तीनंतर 15 धावा. स्कोअर कार्ड वरती धावा बनल्यात पहिल्या 6 बॉल मध्ये 15. नवीन गोलंदाज आता आकाश पवार गोलंदाज ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतोय. सांगत होता तर हे बोला थांब एक मॅच तर गेला. पुन्हा एकदा यावेळेला उडवला बॉल आडव्या बॅटने प्रहार केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसरा षटकातला पहिला बॉल त्या ठिकाणी पडला. धावा बनतात स्कोअर कार्ड वरती 16 धावा. 39 ची आवश्यकता. 16 धावा त्या ठिकाणी बनतात. सानवी स्ट्रायकर्स करणार आपण मुख्य व्यासपीठ दिसून या. सानवी स्ट्रायकर्स हा थोडस प्रेशर जरूर असेल. सेमीफायनलचा सामना. धावा ऑलरेडी कमी झाला. त्यात गोलंदाज क्षेत्ररक्षकांची साथ मैदानाच्या आतमध्ये पाहिजे तशी मिळत नाहीये. परंतु या एका मॅच नंतर या स्पर्धेतील अंतिम मॅच जिथे आपण पाहणार आहोत. हलक्यात शेअर केलेला बॉल मिसफील्ड त्या ठिकाणी झाली आहे. बॉल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आउटफील्ड वरती बॉल त्या ठिकाणी थांबवलाय. तीन धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जातात. स्कोअर कार्ड वरती धावा बनलात तब्बल 19 धावा. सानवी स्ट्रायकर्स आपण या टीमचे कर्णधार सानवी स्ट्रायकर्स मुख्य व्यासपीठ दिशेने. यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रहार तिथे केलाय. धाव मिळेल त्या ठिकाणी एक. धावा बनला स्कोअर कार्ड वरती 20. तर फक्त आणि फक्त अजून 19 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी, मेगा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी. परंतु त्या 19 धावा घेण्यासाठी आहे ना तुम्हाला क्रीडा नगरीच्या आतमध्ये मेहनत तर जबरदस्तच घ्यावी लागेल. यावेळेला पुन्हा एकदा पॉइंटला हुक केला. धावा बुक केल्यात. षटकार 6 धावा. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. बॅट मधून परफेक्ट साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. 6 धावा. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा बनला स्कोअर कार्ड वरती 26. आता करायच्यात फक्त आणि फक्त त्या 13 धावा.
13 धावांची अजूनही आवश्यकता या मॅच मध्ये मेगा फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी. हलक्यात ड्राईव्ह केलाय. 9 सेकंडला संधी, चान्स मिस त्या ठिकाणी केला जातोय. पुन्हा एकदा धाव मिळते. एक धावा बनल्या तब्बल 27 धावा. इथून पुढे अगदी आपण पाहिलं तर अजूनही 12 धावांची आवश्यकता. बॉल शेषात 13, धावा करायच्या 12. मेगा फायनल यानंतर एक जबरदस्त चुरस. हलक्यात शेअर केलाय. पॉइंटला ढकललाय बॉल. एक धाव तर घेतली. दुसरा प्रयत्न तिथे केलाय. 2 धावा म्हणजे आता करायच्या शेवटचे 12 बॉल आणि मेगा फायनलचं तिकीट गाठण्यासाठी 10 धावा. 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडी घाई करा. बॅटिंग टीम त्यांना आता 10 करायच्यात मेगा फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी. एका बाजूला अगदी आपण पाहिलं सान्वी स्ट्रायकर्स सलग 2 वेळा आणि आता या वर्षीच्या हंगामामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून गणपत ताटे जोगेटेके यांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठ दिशेने यायचंय. आपल्याला देखील विनंती आहे साहेब, आपण देखील मुख्य व्यासपीठ दिशेने या. यावेळेला पुन्हा एकदा समोरदर्शन मारलेला बॉल तिथे धाव मिळेल. एक धावा बनला स्कोर कार्ड वरती 31. आता करायच्यात फक्त आणि फक्त 8 धावा. सेमीफायनल नंबर 2. यावेळेला पुन्हा एकदा हलक्यात ड्राईव्ह केलेला बॉल आउटफील्ड वेगाने फास्ट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. तर फक्त आणि फक्त 4 धावांपासून दूर हा संघ. ईश्वरी 11. चार धावांची आवश्यकता. यावेळेला उडवलाय बॉल. तिथून मात्र दुसरा संघ या स्पर्धेतल्या मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि आता मेगा फायनल पाहायला मिळेल. सान्वी स्ट्रायकर्स आणि ईश्वरी 11. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण या.